वास्तुदोष तुमचे घर आणि आयुष्य बर्बाद करत आहे. खूप भयंकर घडू शकते घरात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वास्तुदोष घराची बर्बादी कसा करतो हे 90% महिलांना माहीतच नाही. पैसा येतो पण टिकत नाही, यामागे हे सुद्धा एक कारण आहे. घरात अशांती, आजार, भय, दारिद्र्य का वाढते? ही चूक सुरूच राहिली तर कंगाल व्हायला वेळ लागत नाही. महिलांनी सावध व्हा, नाहीतर लक्ष्मी पाठ फिरवेल. वास्तुदोष म्हणजे नेमकं काय आणि तो घराची बर्बादी कशी सुरू करतो? वास्तुदोष म्हणजे फक्त भिंती चुकीच्या दिशेला असणं नाही, तर घरात असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक सवय, प्रत्येक कोपरा आणि विशेष म्हणजे घरातील महिलांची ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहू लागली की जो नकारात्मक परिणाम तयार होतो त्यालाच वास्तुदोष म्हणतात. आणि हाच दोष हळूहळू घराची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक बर्बादी सुरू करतो. आज तुम्ही पाहता, पैसा येतो पण टिकत नाही. कमवलेले पैसे अचानक खर्चात जातात. आजारपण वाढते, भीती वाढते, घरात सतत वाद होतात, नवरा बायकोमध्ये दुरावा येतो, मुलं ऐकत नाहीत, घरात लक्ष्मी असते पण स्थिर राहत नाही. आणि यात सगळ्याचं मूळ कारण म्हणजे घरात निर्माण झालेला अदृश्य वास्तुदोष. घरात महिलांचा वावर जिथे जास्त असतो, स्वयंपाकघर, पूजाघर, बेडरूम, उंबरठा आणि पाण्याची जागा, येथे जर छोट्या छोट्या चुका झाल्या तर त्या चुका महिलांच्या मनावर परिणाम करतात. मनावर परिणाम झाला की विचार बदलतात, विचार बदलले की निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले की पैसा घरातून निघून जातो. अनेक महिलांना असं वाटतं की आपण मेहनत करतो, बचत करतो, देवपूजा करतो, तरी पैसा टिकत नाही. याचं कारण शोधायला कोणी सांगतच नाही, कारण घरात वास्तुदोष आहे हे सांगणं लोक टाळतात. पण सत्य हेच आहे की वास्तुदोष हा शांतपणे घराची मुळे कुरतडतो आणि एक दिवस घर कंगालपणाकडे ढकलतो. मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर घरात येणारी ऊर्जा थेट पैशावर परिणाम करते. उंबरठ्यावर अडथळे असतील तर लक्ष्मी अडखळते. स्वयंपाकघरात आग आणि पाणी समोरासमोर असतील तर घरात सतत वाद निर्माण होतात आणि महिला नकळत चिडचिड्या होतात. महिलांची मानसिक शांतता बिघडली की घराचं संतुलन बिघडतं, कारण घराची लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री असते आणि जेव्हा लक्ष्मीचं अस्वस्थ होते तेव्हा घरात पैसा राहणं अशक्य होतं. हा वास्तुदोष एका दिवसात परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरातील सुख, शांती, आरोग्य आणि पैसा सगळं निघून जातं आणि तेव्हा लोक म्हणतात, नशीब खराब आहे, पण खरं कारण घरातच असतं. वास्तुदोषामुळे घरात कोणते गंभीर परिणाम होतात आणि महिला का सर्वात आधी त्रस्त होतात? वास्तुदोषाचा पहिला परिणाम थेट महिलांच्या मनावर होतो, कारण महिला जास्त वेळ घरात असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी तिच्या शरीरात आणि विचारात साठते. आणि म्हणूनच अचानक भीती वाटणे, रडू येणे, चिडचिड होणे, आत्मविश्वास कमी होणे हे सगळे संकेत असतात की घरात वास्तुदोष सक्रिय झाला आहे. घरात पैसा येतो पण अडकतो, कमाई असूनही उधारी वाढते, मेडिकल खर्च वाढतो, अचानक मोठे खर्च उभे राहतात. हे सगळे आर्थिक अडथळे म्हणजे घरातील उत्तर दिशा किंवा आग्नेय कोपरा बिघडलेला असण्याचे संकेत आहेत. अनेक घरात पाहिलं जातं की नवरा मेहनत करतो पण कामात अडथळे येतात, प्रमोशन थांबतं, व्यवसायात नुकसान होतं आणि त्याचवेळी महिलांना असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही. ही असहाय्यता म्हणजे वास्तुदोषामुळे निर्माण झालेली मानसिक जखडणूक असते. घरात सतत आजारपण चालू असेल तर विशेषतः महिलांचे हार्मोनल त्रास, थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण हे सगळे संकेत घरातील पाण्याच्या जागेतील दोष किंवा बेडरूममधील चुकीच्या दिशेने ठेवलेल्या वस्तूंमुळे होतात. भीती हे वास्तुदोषाचं सर्वात मोठं लक्षण आहे, कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला सतत भविष्यातील भीतीत ठेवते. पैसा जाईल का, नवरा बिघडेल का, मुलांचं काय होईल, आणि अशा भीतीमुळे महिला चुकीचे निर्णय घेतात आणि तेच निर्णय घराला आणखी खाली खेचतात.
जेव्हा घरात वास्तुदोष असतो तेव्हा देवपूजाही पूर्ण फळ देत नाही, कारण पूजेसाठी आवश्यक असलेली सात्विक ऊर्जा घरात टिकतच नाही. आणि मग महिला म्हणतात की आपण पूजा करतो, पण काहीच होत नाही. महिलांनी सावध होऊन कोणते उपाय केले नाहीत, तर कंगालपणा अटळ का आहे? वास्तुदोष असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर घरात पैसा येणं बंद होत नाही, पण तो टिकणं पूर्णपणे बंद होतं. आणि हेच सर्वात धोकादायक असतं, कारण पैसा असूनही दारिद्र्याची भावना तयार होते. महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की घरात कोणती वस्तू कुठे ठेवायची, कशी ठेवायची आणि कोणती सवय सोडायची हे समजणं म्हणजे वास्तुदोषावर पहिला उपाय आहे. कारण मोठे तोडगे करण्याआधी छोट्या चुका थांबवणंच गरजेचं असतं. उंबरठा स्वच्छ नसेल, घरात तुटलेल्या वस्तू असतील, न वापरणाऱ्या वस्तू साठवून ठेवल्या असतील, तर लक्ष्मी तिथे स्थिर राहू शकत नाही आणि महिला कितीही पूजा केली तरी पैसा घरात टिकत नाही. स्वयंपाकघरात रागात स्वयंपाक करणं, अन्नाची नासाडी करणं किंवा सतत कुरकुर करणं ही सवयसुद्धा वास्तुदोष वाढवणारी सवय आहे, कारण अन्नातूनच घरात ऊर्जा जाते. महिलांनी जर वेळीच सावध होऊन घरातील नकारात्मकता ओळखली नाही तर हळूहळू कर्ज वाढतं, संबंध बिघडतात, आत्मविश्वास संपतो आणि मग कंगाल व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच आजच हे समजून घ्या की वास्तुदोष म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर घरातील ऊर्जेचं शास्त्र आहे. आणि ही ऊर्जा योग्य केली तरच लक्ष्मी स्थिर राहते, नाहीतर ती पाठ फिरवते. मित्रांनो, महिलांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडले असल्यास लाईक नक्की करायला विसरू नका. तसेच चॅनलवर असाल नवीन तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.